शेतकरी दादा काय सांगाल, तुझ्या शेतात बगळ्या रोग पडलेला आहे? हो सर, आम्ही लागवड केली शेती. खूप पडले लागवड, खूपच बगळ्या पडलेले आहे आणि भयानक प्रमाणात एवढा पडल्यावर तो बेसाफ आहे बाहेर आहे. आणि आम्ही शेतकरी त्याच्यामुळे आम्हाला हवालदिल झालं, पूर्ण हवालदिल झाली. काय करायचं आमचा मोठा प्रश्न येऊन पडलेले आहे. मग या बगळ्या रोग घालवण्यासाठी आता तू काय करतोयस? आम्ही ते खताचा मारा करत आहोत. खताचा मारा करून थोडं फवारणीवर औषध देऊन थोडंफार प्रमाणात प्रयत्न करत त्याला उडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि कृषी विभागाकडून तुला काय सहकार्य झालंय का? अद्याप तर काही नाही, सहकार्य आले नाही काही. शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील या शेतीमध्ये बगळ्या रोग पडलेला आहे असं चित्र या ठिकाणी दिसत आहे. शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान या बगळ्या रोगामुळे होत आहे आणि पावसाने दडी मारल्यामुळं बगळ्या रोग पडल्याचं या ठिकाणी बोललं जातं आहे. कृषी विभागाने सुद्धा तेच सांगितलं आहे की पावसाने दडी मारल्यामुळं बगळ्या रोग आलेला आहे. परंतु आज या बगळ्या रोगामुळं शेतकरी संकटात आहे. हाती आलेलं जे लावलेलं जे भात आहे त्या भातावर बगळ्यासारखा रोग पडल्यानं त्या बगळ्या रोगापासून कसं निघायचं असं शेतकऱ्यांची चिंता या ठिकाणी पडली आहे. कृषी विभागानं आणि प्रशासनानं याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. आज शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी जो आहे तो बगळ्या रोगामुळे चिंतित आहे. कॅमेरामन संजय फर्डेसह मी ठाणेकर न्यूज चॅनलसाठी योगेश आदारे, शहापूर.